बरं झालं लवकर लवकर येऊन गेलो आपण. पण मंदा इकडे तर पाण्याचं काही दिसून नाही राहिलं व पाणी गिनी तर दिसूनच नाही राहिलं. इकडे कोळलं कोळलं दिसून राहिलं. इकडे पाणी गिनी येऊन राहिलं काय? अव तुम्हाला जिथं पाण्याचेच दिसते काय? चांगलं आहे ना, नुसतं कचकच लागून राहिलं ना त्या पाण्यानं. नाही आला तर चांगलंच आहे. हां लवकर लवकर आलो, लवकर लवकर चाललं जाऊ. एक तर म्हटलं माझं मन नव्हतं म्हटलं, तरी मला तुम्ही जबरदस्तीनं आणलं. जबरदस्तीनं आणण्यासाठी. आणि तशी म्हटलं मी माझ्या पोरीलाच भेटायला आली. एवढ्या दिवसाची गेली म्हटलं मी पोरगी. तर फोन लावा ना तुम्ही. हां फोन लावा तिला रश्मीला आणि विचारा कुठं आहे तर तिचे सासरे. का तेही दवाखान्यातच आहे का? तर मग तिथंच भेटून जाते आपली तिच्यासोबत. ते जाऊ दे, पहिले मला हे सांग, ते एवढा साज शृंगार केला कोणासाठी? तुला म्हटलं का चांगली साडी घाल. तर तिथं मार नटून थटून येऊन राहिली. आपण कोणाच्या दुखात चाललो का तिथं लग्न गिग्नात चाललो? एवढी अक्कल नाही आहे का तुले? बी नोकरीसारखे कामं करतो. मार तिथं गजरा लावून घेतला आणि ते बिंदिया लावून घेतली. का लग्न गिग्नात चाललो होतो काय आपण? पण बिमार सिमाराले पाहायला जा तर हे असं जा लागते काय? काय म्हणून तिची सासू काय म्हणून रश्मीची? अहो काय म्हणणार आहे? तेले मोठं हे आहे ना, ते मोठे लोक आहे की नाही, त्याच्याजवळ पैसा द्यायला आहे की नाही, तर त्याला असं वाटते का आमच्यापेक्षा श्रीमंत कोणी आहेच नाही. तर मस्ती आहे म्हटलं त्याला त्याच्या पैशाची. त्याच्या पैशाची, त्याच्या जमिनीची, त्याच्या वावर शेतची सगळी मस्ती आहे म्हटलं त्याला. म्हणून तर मी एवढं सगळं घातलं का त्याला दाखवलं ना का आमच्याही जवळ आहे. आम्ही काही गरीब नाही आहे काही. आम्ही चांगलंच आहे खातं पित्या घराचं. तुम्हाला नाही माहीत दाखवा लागते म्हटलं. बाया तेच तर पाहिजे. मग नाही घालून जाऊ ना तर म्हणते आई माय तिला काय 2 मणी होते का म्हणते घालायला म्हणते. अशा म्हणतात मग. माय बहीण काय करावं काय मी तुमच्या बायकोचं डोक्याच्या वरचीच गोष्ट आहे पप्पा तुमची. तो थांब मी मोबाईल पाहतो, फोन लावतो तिला रश्मीले. कोणत्या दवाखान्यात आहे का इथंच आहे तो घरीच आहे तो. विचारतो सुट्टी गिट्टी झाली काय म्हणून. अरे मी तर विसरूनच गेलो. मोबाईलच विसरलो म्हणता घरी. मोबाईल नाही आहे जेबमध्ये. अव असेच करता तुम्ही, असेच करता. तुम्हाला कोणत्या गोष्टीची आठवण नाही राहत. माझ्याजवळ आहे ना, माझ्याजवळ आहे मोबाईल. थांबा मी लावतो तिला फोन. लाव विचार बरं कुठं आहे तो. दवाखान्यात आहे का आली घरी सुट्टी गिट्टी झाली तो? चालली रिंग चालली. उचलते आता पोरगी उचलते. हॅलो हॅलो रश्मी. हो आई बोल ना. निघाले का आई? बाबा निघाले काय? अव तुझे बाबा निघाले काय? आम्ही तर पोहोचून गेलो तुझ्या गावी. मी आली म्हटलं तुझे बाबा आले. तर मी विचारून राहिली होती तुझ्या त्या सासरीला सुट्टी गिट्टी झाली काय? आले का घरी का दवाखान्यातच आहे? नाही नाही सुट्टी नाही झाली, दवाखान्यातच आहे ते. असं आणि तू कुठं आहे? तर तू कुठं आहे? घरी आहे का दवाखान्यात आहे? आई मी घरीच आहे ना, घरीच आहे मी कुठे गेली? दवाखान्यात गेलीच नाही मी. घरीच आहे बाप्पा. सारे दवाखान्यात आणि तुला काय काम करायसाठी ठेवलं काय घरी? काम करायसाठी ठेवलं काय? बरं थांब मी तुझ्या बाबाला म्हणतो. पहिले आम्ही घरीच येतो, नंतर मग दवाखान्यात जाईन आणि मग तिकडच्या तिकडे घराकडे निघून जाईन. घरी कामं पडले आहे म्हटलं. थांब त्या बाबाला सांगतो. हो घरी म्हणते रश्मी आहे म्हणते, बाकीचे सगळे दवाखान्यात आहे म्हणते. मग काय करता? दवाखान्यात चलता का घरी चलता? माझ्या मन आहे का पोरीला भेटून घेऊ पहिले आलो तर, मग त्याच्यानंतर दवाखान्यात जाऊन तिकडच्या तिकडे घरी. मग असं करतो काय? पण मय मन होतं का आलो तर पहिले दवाखान्यात गेलो असतो, मग पोरीला भेटलो असतो आणि मग निघालो असतो घराकडे. पण जाऊ दे आता तुझे मन करून राहिलं पोरीला भेटायला. तर तू चल पहिले घरी चल, पोरीला भेटून घे आणि मग दवाखान्यात जाऊ. आपल्याला माहिती नाही ना कोणता दवाखाना आहे कोणता नाही तो. तिथून विचारपूस करून घेऊ तिला रश्मीला आणि मग दवाखान्यात जाऊन तिकडच्या तिकडे निघून जाऊ मग. बरं सांगून दे तिला येऊन राहिलो म्हणा आम्ही म्हणा. हा बाई रश्मी, आम्ही काय करतो पहिले तुला भेटायला येऊन जातो. आणि मग तिकडच्या तिकडे दवाखान्यात चाललं जाईल. बरं आहे ये ना घरी ये ना. बाबाला या ना तू ये मी वाट पाहून राहिली तुमची. हो येतो. ठेव फोन आता ठेव. येतो आम्ही ऑटो पाहतो एखादा आणि येतो. बाबा मोठे बाबा दिसून राहिले नाही दिसून राहिले. कुठे चालले गेले हे? मला जरासा उशीरच झाला आज गाडी दुरुस्त करायला. निघाले काय पायदळ वावरात? नाही रे, वावरात कुठे गेले? वावरात नाही गेले. त्या रश्मीचा फोन आला होता. तिचे सासरे म्हणते बिमार आहे म्हणते, अटॅक आला म्हणते त्याला म्हणते. तर 4-5 दिवस झाले म्हणते भरती आहे. तर त्या पोरीनं आज फोन लावला. मग आज ते बाबा म्हणे जातो म्हणे भेटायला म्हणे. इवायाले भेटायला गेले ते. तू याही गेली. अरे हो काय? असं लय जास्त आहे का तब्येत? आता काय माहीत बापू कशी आहे तर तब्येत. आता फोनवर बोलणं झालं, आता हे तिथं जाईन तर माहीत पडन. तसं तर मलाही मन होतं म्हटलं काय आहे बिमारी सिमारीत जा लागते. आणि असं ऐकलं म्हणजे ना मन लागत नाही. पण मला कोणं म्हटलंच नाही ना, भाऊजीनं म्हटलं ना त्या मंदानं म्हटलं का चला वहिनी तुम्ही. मन होतं तसं भेटणं होऊन गेलं असतं. ह्याच मिसानं म्हटलं रश्मीचं घरही पायनं होऊन गेलं असतं. पण म्हटलंच नाही ना मले. मग काय आपण काय मागं लागून जाऊ काय? आता चुपचाप ऐकलं बाई आणि बसलो इथं. काय आहे म्हटलं तर चला, नाही म्हटलं तर राहू द्या मग. आहे ना आता काय आपलं काय आहे. काय नाही ना आपल्याला. मग आपलाही त्रास अजून तिकीट भाड्याचे पैसे. जाऊ द्या, नाही नेलं तर नाही नेलं. हो काय?
बरं बरं ठीक आहे ना. असं करतो मी, मी चक्कर मारून येतो वावरात. आता बाबांनी गेले, मला तर जाच लागून एखादा चक्कर मारून येऊन जातो. कसं काय आहे तो फुडी पाळण्यावाल्याला सांगितलं होतं ना. समोर समोर फुडी पालन म्हणे तो, आणि मागं मागं म्हणे होऊन जाते म्हणे, पण बाया काही भेटलं नाही. तर आता काय मी काय करते तो. आता आता तर तिकडे चालले गेले. अरे म्हणून राहिले ना, आता पाय घरात बाया आहे ना, इकडे तिकडे कायले पाहा लागते. आता नाही भेटून राहिलं तर मी आहे, तू आई आहे, हां राधिका आहे, पूनम आहे, आणि तुम्ही आहे. हां बियाणे गियाणे आणून द्यासाठी मग कायले पाहा लागते बाहेरच्या बाया. 2 दिवसात वावर पूर्ण संपून जाते म्हटलं, टोपणं टापणं होऊन जाते. हां बाईची वाट पाहिल्यापेक्षा आणि 17 वेळा त्याच्या घरापाशी हिंडल्यापेक्षा हाय घरच्या बाया. आता आज तर काही झालं नाही, तिकडे चालले गेले. आता उद्या सगळे मिळून जाऊ आणि टोपणं करून घेऊ. हो हो हो, हे बरोबर गोष्ट झाली. ह्यानी काय घरात काय बाया, मग काय बाहेर पाहा लागते. हो हो, मग येतो मी. एखादा चक्कर मारून येतो. सांगून द्यायचा मोठ्या तुम्ही घरात सांगून द्यायचा. कोणी दिसून तर नाही राहिलं, मुलं जरासं जायचं आहे. गाडी बाहेर आहे. जरासं जा तुम्ही, अर्जंटमध्ये आहे म्हणजे. मग थोडंसं काम आहे बाहेर, मित्रासोबतही जायचं आहे. मग एक वेळा घरात घुसलं का मग निघणं होत नाही. मग मित्रासोबतही जायचं आहे, मग वावराच्या इकडे एक चक्करही मारून येऊन जातो. बरं बरं ठीक आहे ना. अरे मला तर अंकुचीचा आवाज आला. असं वाटलं का तेच बोलून राहिले म्हणून. आणि येऊन पाहून राहिली तर दिसूनही नाही राहिले. शांताई तुम्हाला दिसले का हो? आले होते का अंकुशचे? हो हो आला होता ना, आला होता. हाका मारून राहिला होता भाऊजीले आणि मंदाले. आणि म्हणे कुठे गेले म्हणे. तर मी म्हटलं बाई इथे गेले. कुठे गेले ते? काहून तुला माहीतच नाही का कुठे गेले तर? माय नाही राहते का ताई, मी तर कपडे धुवून राहिली होती मागं. किती मोठे कपडे होते. धुवून टाकले आणि त्याचे डाग गिगा काही निघाले नव्हते मशीनीत. तर म्हटलं हाताने घासून घेतो म्हटलं, थोडेसे जे नाही निघाले होते तर मी घासत बसली होती. मी म्हटलं आता तुम्ही इकडे पाहून घेता म्हटलं, नाश्ता गिष्टाचं बनवून घेता म्हटलं, त्यापर्यंत मी कपडे धुवून टाकतो म्हटलं. तर मी तिकडे गेली होती ना. कुठे गेले तर मामाजी आणि नातेबाई कुठे गेला तर? हवं ते तिथे गेले ना, रश्मिताईच्या इथे गेले ते दोघंही जण अर्जंटमध्ये. काय रश्मिताईच्या इथं आणि अर्जंटमध्ये? काहून अजून काही झालं काय? भांडलं काय अजून? त्या कोणासोबत भांडला असेल बाप्पा? सासऱ्यासोबत भांडला असेल, नाही तर मग नवऱ्यासोबत भांडला असेल. कायले गेले ते? त्याला आणायला गेले काय? अजून आणून किती काय त्याला? अहो माय किती विचार करतो हो तू. कुकडच्या कुकडे डोकं घेऊन जातो तू. अहो बिचारे रश्मिताईच्या सासऱ्याची म्हणते तब्येत खराब आहे म्हणते, त्याला अटॅक आला होता म्हणते. लय तब्येत खराब आहे म्हणते त्याची, भरती आहे म्हणते दवाखान्यात. तर ते आज रश्मिताईनं फोन केला होता तर म्हणते 4-5 दिवस झाले म्हणते भरती आहे. तर मग मामाची म्हणे आता बिमार आहे तर म्हणे पाहून येऊन जातो म्हणे. दुखात आहे तर जाच लागते माणसाले. शेवटी नातलं होय ना. तर म्हणून गेले म्हटलं, मामाची गेले, नातेबाईला घेऊन गेले. असं म्हणूनच त्या मागं किरकिर करून राहिलं त्या रूममध्ये. मी ऐकलं, मी नाही जात, मला कायले नेते, मग काय करायचं आहे म्हणे तिथं म्हणे. मला वाटलं का मामाची म्हणून राहिले असं का वावरात चलवा म्हणून करून राहिला असं बाय. नाकणूक करून राहिलं असं म्हटलं. मला काय माहीत तिकडे चाललं म्हणून त्या. तिथे झाले नाही म्हणून राहिलं होत्या, पहा बरं त्या. मी ऐकलं ना, मला काय नाही ऐकलं. म्हणून राहिला होता मी नाही जात म्हणे, मग म्हणे म्हणे झाले म्हणे, फालतूच म्हणे नेता म्हणे मला म्हणे, अशा करून राहिल्या होत्या. पण आपण काय एवढं कान देऊ नाही का? जोरांचे बोलले ते ऐकलं मी. कपडे धुता आणि बाकीचं काही ध्यान नाही दिलं. असं गावाला गेलं मग आता है ना, दोघे जण गेले गावाला. हो ते गेले, आता आपणच आहे काय? मग जमलं मग राधिका ताई. आता ते गेले म्हटलं रश्मिताईच्या सासऱ्याला पाहिले. दोघे जण आणि अंकुची नाही घरी. ते गेले वाटते. आतेबाई पाहते ना घर. शांत मोठाई पाहते म्हटलं घर. चला ना मग आज चाललं जाऊ ना आपण. कोणीच तर नाही घरी. आज जाऊ ना पार्लरमध्ये. तुम्ही अशाच करून राहिल्या गाड्या. एक एक दिवस नेता निसतं. चालून नाही राहिलं ना काही नाही. आज म्हटलं अंकुशची मला पैसे मागून राहिले होते, दे म्हणे पैसे म्हणे. फालतूच म्हटलं घेऊन ना माझ्याजवळ अजून पैसे नाही राहणार हो. चला ना, होऊन जाईन ना. मला जरासं करायचं आहे हो, जरासं टचअप करून येतो ना मी. केसही पा कसे वाढून गेले. मग जरासे केस कापतो, थ्रेडिंग करतो. जरासं म्हटलं मॅनिक्युअर पॅडिक्युअर करून येतो. कसे नको दिसून राहिले मग. आता हे पाय, तुला जायचं तर होतं पार्लरमध्ये, पण एक गोष्ट सांगू काय? मी म्हटलं मामाजीला म्हटलं, म्हणते मामाजीला म्हणते बायानी भेटून राहिलं म्हणते वावरात म्हणते. म्हटलं पुन्हा मग म्हटलं आतेबाई आहे, मोठी आई आहे, मी आहे, असं म्हटलं आपण 4 जणी मिळून आणि माणसंही आहे. म्हटलं आपण पेरणं करून टाकू. मग तू आता पार्लरमध्ये जाशील आणि मग वावरात जाशील तर सारा चेहरा काळा पडून जाईल म्हटलं तुया. आणि चांगलाही नाही दिसणार मग. तर त्याच्यापेक्षा आपण पहिले वावरात जाऊ. वावराचं काम घेऊन निपटून टाकू, मग जाऊ आरामशीर पार्लरमध्ये. आणि काय पडला त्या पार्लरमध्ये जाऊ ना 1-2 दिवस लेट. माहीत भल्या जीवावर येते. फक्त मला थ्रेडिंग पाहिजे, बाकी मला नाही काही राहिलं ना तरी चालते. थ्रेडिंग झालं म्हणजे बस झालं. मला काही एवढं टेन्शन आहे नाही. पण आता तुला सवय आहे तर मी आली असती. मग असं करणं तुझं मन नसेल तर तू घरी राहून जाय. मग तुला घेऊन जा तुम्ही पार्लरमध्ये. येतं काय तू उद्या? चलशील काय? मामाची म्हणून राहिले ते बायानी भेटून राहिला म्हणे, तुला जे येईन ते करजो. आणि तुझं मन नसेल तर राहू दे, मग नको येजो, घरी राहायचो तू. हाव काय असं म्हटलं काय तुम्ही? पण राधिका ताई मला वावराचं काम तरी येतं. काहीच नाही येत मला वावराचं.
मला टोपणं फोपणं नाही येत, काहीच नाही येत म्हटलं. मी गेलीच नाही वावरात. शिक्षणात म्हटलं पहिले 10वीपर्यंत गावात शिकले, मग तिकडे कॉलेजमध्येच होती म्हटलं. तिकडेच राहिली मी 5-7 वर्ष. अरे हो ना, तर आमच्यासोबत तर चालतो, आमच्या मागं मागं करतो तुला जसं जमते तसं. आणि आम्ही आहे ना सांगाले, मला येते, मोठ्याईला येते म्हटलं. आणि म्हटलं सासूबाईला येत असन, त्या तशाच करते, नाही 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 मला येत नाही म्हणून. आमचं पाहिजे, आम्ही जसं करून तसं तू करून घेजो. काय आहे त्याच्या शिका जगतं. फक्त इड्यानं काय एक गड्डा करा आणि पटकीने बी टाका आणि त्याला झाकून द्या. आणि त्याच्यात कोणतं भानवंतर आहे. येईन मग तुम्ही मला सांगा ना, तर मग मी येतो ना. येतो मी. तशी काय करून मी घरात राहू? एकटी राहू काय मग एवढ्या मोठ्या घरात? मला तर मोठं उर लागते बाप्पा एवढ्या मोठ्या घरात. मागच तर तुम्ही चालले गेल्या होत्या, तर म्हटलं मी मोठ्याला आणलं होतं घरी. मी नाही राहत बाप्पा एकटी घरी, मला गमत नाही, बिलकुलही नाही गमत म्हटलं मला. येईन मी. तसे मला म्हटलं वावरात मस्त गमते, मस्त थंडी थंडी हवा येते आहे नाही काय, मस्त लागते. सध्या आता पावसाळ्याचं तर मस्तच लागते बाप्पा वावरानं, जंगलही ना मस्त लागते. येईन ना. तुम्ही काही काळजी नका करू. आणि तुम्ही म्हणून राहिला ना तर बरोबरच म्हणून राहिला. आपण 2 दिवस लेट जाऊ लागेल तर पार्लरमध्ये. 2 दिवस लेट जाऊ, वावरात चालला जाऊ पहिले, मग नंतर पार्लरमध्ये जाऊ. मग चांगला ग्लो येते म्हटलं. नाही तर मग हे ग्लो आलेला आहे पूर्ण मातीत मिळून जाईन आपला. आहे की नाही? हो बाई, हो. मोठ्याही मला शिकवाल ना तुम्ही? कसं काय टाका लागते तर बी? मला शिकवता तुम्ही, 1-2 वेळा शिकवता, मग मी स्वतःच करून घेतो मग. हो ना बाई, हो ना. हो शिकवण नाही तर काय करन. आम्ही नाही शिकवण तर कोण शिकवणार आहे तुम्हाला? जे नाही गोष्ट आहे ते घरातले मोठे शिकवत असते. आता नाही भेटून राहिला बाय, आता म्हणून नेऊन राहिलो बाप्पा तुम्हाला. नाही तर कायले नेलं असतं सुनवायरीले. म्हटलं आता बाया भेटून नाही राहिल्या फालतूच. म्हटलं अजून पीक पेरणी उशिरा होऊन जाईल, मग तिकडे पीक पडून जाते मागं सगळ्याच्या. पीकही नाही येत मग बरोबर घरात, आणि पैसा दिलाही नाही निघत मग त्याचा एवढा मेहनत करू नये. ते वेळेवरच पाहिजे. तेवढ्यात तर चांगलं आहे म्हणा का पाणी आलं पहिले चांगलं मुरोनी. आता 2 दिवसापासून उघाड दिला, आता देव करो का उद्याही उघाड देऊ, म्हणजे मग आपलं होऊन जाते पेरपारणी. आणि राधिका बाई आणि पूनम उद्या नाही का जरासं लवकर कर जा. लवकर कर जा, निपटून घे जा जरासं. सकाळी उठ जा उद्या. तशा तर सकाळीच सुट्टा म्हणा तुम्ही, पण जरासं लवकर हात उरकून म्हणजे मग आपल्याला लवकर जाणं होऊन जाते. हो ना शांताई, लवकरच करन. आणि पिवजीला विचारून घेईन मी, रात्रीच विचारून घेईन काय करायचं आहे काय नाही. तर सोबतच म्हटलं जेवण बनवून घेईन. नाश्ता फाष्ट्याचं काही करतच नाही उद्या. फक्त म्हटलं जेवणाचंच बनवून. चहा पाणी झाली का डायरेक्ट जेवण. आणि बनवलं का ज्याला खायचं आहे ते घरी खान, ज्याला नाही खायचं आहे तर पूर्णाचा पूर्ण डबा वावरात. डबा पार्टी होऊन जाते मस्त. आणि काय म्हणते तर कामही होऊन जाते, आहे नाही काय? अरे वा राधिका ताई, डबा पार्टी. आता बाहेर निघाले भेटलं म्हटलं किती दिवसाचं. मी कॉलेजमध्ये होती ना तेव्हा हे अंकुशजी मला लय नाही गाडीवर इकडे तिकडे जेवण करायला, नाश्ता करायला. आता म्हटलं तेव्हापासचं लग्न झालं तेव्हा येई नाही कुठून नेलं, तेव्हापासून मला कुठंच नाही नेलं. म्हटलं चला आता ह्या म्हटलं पेरण्याच्या बहाण्यानं कमीत कमी आपली पार्टी तरी होऊन जाईल, लहान सुकली आहे नाही काय. चला मग आज जे उरलं सुरलं सगळं निपटून टाकू. उद्या पटकीनी सकाळी उठलं, आंघोळ गिंगोळ केली, देवपूजा केली, चहा पाणी केली, स्वयंपाक केला, डबा बांधला, बुर्र वावरात. आमच्यापेक्षा तर जास्त खुशी तुलाच होऊन राहिली हो माय. मग पहा बरं पिंट्याचे बाबा. पहा ना तुम्ही सगळे म्हटलं दवाखान्यात, आणि माया पोरीले म्हटलं एकटीला टाकून दिलं इथं एवढ्या मोठ्या घरात. त्याला असं नाही वाटलं काय? तिला घेऊन जा लागत होतं, नाही ते एखादीनं राहा लागत होतं ना इथं. दोघीचं काय काम आहे? पोरगा आहे जेव्हा बाबाजवळ पोरगा आहे तर मग कायले पाहिजे? माय तिथं, बहीण आहे तिथं, एवढे जण. आणि म्हटलं इथं काही लागलं सुगलं, काही बोलवायचं राहिलं, काही राहिलं, कोणी आलं गेलं तर म्हटलं सगळं करायला मी पोरगी. वा रे वा. म्हणजे काय एकटीवर सगळं भार लोटून द्या काय? चांगलं दिसून राहिले बाप्पा हे तर. आली तेव्हापासून पाहून राहिली ही चुटूक इकडे कामं करून राहिली, चुटूक तिकडे कामं करून राहिली. पहा बरं, तुम्ही म्हणता का ते काम नाही करत. पहा बरं, सासरी सगळ्याच पुरी काम करतेत म्हटलं. आणि सगळं सासरी म्हटलं काही एवढं घरासारखं नाही भेटत काही. पहा आता एवढं चांगलं राहून तर म्हटलं तिची सासू हे करते. हे फालतूच आता बोलायला लावते. पहा बरं, एकटीला टाकून दिलं माझ्या पोरीला इथं, तिला घेऊन जा लागत होतं. मंदा तुला अक्कल आहे का नाही आहे? काऊन नाही आहे तुला अक्कल? मॅट झाली का तू? मॅटसारख्या गोष्टी करतो निसत्या. आता तिथं बिमार पडले आहे, जात असन भेटा गिटाले का दिवस रात्र इथंच राहत असन काय? जात असन दिवसा. आणि काय होते राहिलं तर आता दुःख बिमारी राहिली तर रास लागते एकटं दुखतं. आता सुनवाईरीने राहीन तर कोण राहीन मग? राहत असं. आता येईल नेईन तिथं तर ते डॉक्टरवाले राहू देते का हॉस्पिटलवाले? ते तर म्हणते गर्दी कमी करा. एवढे जणाले राहू देईन का तिथं? ते आहे म्हणा जवळ आहे तिथं, पण जेवढ्या जणाले नाही राहू देणार ना. आणि तिथं डब्बे गिब्बे देणं सगळं असं ना. मग कोणी ना कोणी तर पाहिजे घरी तिथं पोचवासाठी सगळं सामान गिमेन. तेच तर मी तुम्हाला म्हणून राहिली ना, डब्बे करासाठी पोचवासाठी मी पोरगी. मग माझ्या पोरीच्याच नावानं म्हटलं बोटं तोडते का चांगली नाही आहे?
अशी आहे तशी आहे, काम नाही करत. आता कोण करून राहिलं घरातलं काम? काय बोलून राहिली होती बाप्पा 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 तिची सासू? पडली राहते म्हणे पलंगावर म्हणे, मागं म्हणे, काही काम नाही करत म्हणे, एका कामाला हात नाही लावत म्हणे. आणि आता सांभाळून राहिली घर, तर आता नाही बोलून राहिली, आता नाही तिचं तोंड ओलून राहिलं. माझ्या पोरीसाठी का हाव बा, मै सून पूर्ण घर सांभाळून राहिली, एकटी डुकटी असून. चांगलं केलं तर ते कोणी नाही म्हणत म्हटलं, आणि जरासं हे झालं ना तर सारा गावात ढोंडोरा पेटते. हे पाय, आता डोकं काही खराब करू नको. तू म्हटलं इथं बिमार माणसाला भेटायला आली का इथं जास्तीच्या गोष्टी करायला आली? तिचं संसार ते पाहत बसून जास्तीची दखल नाही द्यावं आपण. दखल त्यासाठी चांगल्यानं उगी मुगी राह. पोरीला भेटायला आली ना तर पोरीला भेट आणि चल लवकर दवाखान्यात जाऊन घराकडे जायचं आहे म्हटलं. आई काय झालं बा, काऊन भांडून राहिले दोघे जण तुम्ही? काय झालं? काही नाही त्या बाबाला सांगून राहिली होती मी, भांडून काले राहिलो असंच बोलून राहिलो आम्ही. बसणं तर बसणं. आली तेव्हाची पाहून राहिली, तुला कामच करून राहिली. बसणं जराशी, पायाला आराम देणं तू या. बाई रश्मी, मला जरासं बाथरूमला जायचं होतं बाई. कुकडे बाथरूम? बाबा सरळच आहे ना, सरळच आहे, सरळ जाच तुम्ही. शेवटीच आहे म्हटलं बाथरूम, जा तुम्ही सरळ. बरं पोटा पडल्यासारखंच वाटून राहिलं. बस मध्ये आलो की नाही बसल्या त्याच्यानं. काय झालं बाई? काऊन बाबा तू कोण बडबड करून राहिले होते दोघे जण? कोण भांडून राहिले होते? अहो भांडून राहिलो होतो काय, असंच बोलून राहिलो होतो. आणि का व तुझी सासू तुझी नणं सगळे तिथंच आहे काय? सगळे तिथंच आहे का म्हटलं? हो ना आई, हेही म्हटलं रुपेशजी तिथंच आहे, मै सासूही तिथंच आहे, आणि मै नणंदही तिथंच आहे म्हटलं. फक्त येणं जाणं करून राहिले आणि रात्री झोपासाठी येऊन राहिले. बाकी मै नणंद डब्बा गिब्बा आणते नेते आणि तिथंच राहून राहिले, जास्त करून घरी काही राहून नाही राहिले. हो काय हो, मग घरचं काम कसं काय? करू लागते काय ते? तुझी नणंद करू लागते काय? कुठं बाई, एकाही कामाला हात नाही लावून राहिली ते, एकाही कामाला नाही. म्हटलं सकाळीपासून उठतो मी, चहा द्या लागते दवाखान्यात, चहा बनवून देतो. माझ्या सासऱ्याला म्हटलं बिना साखरेचा चहा पाहिजे ना, म्हणून तेल लवकरच द्या लागते. सकाळी उठतो आई मी, एवढं मोठं काम करतो, चहा बनवतो, ब्रेड नाश्ता, मग त्याचं दुपारचं जेवण, बसे करूच थकून जाऊन राहिली मी. आणि म्हटलं त्या दवाखान्यातून म्हटलं एका दिवसाच्या आड म्हटलं ते ब्लँकेट आणि चादरा सगळं पाठवून राहिले. आणि लस थकून गेली बाई मी, काम करू सकाळपासून चालू राहा लागते तर संध्याकाळपर्यंत. आणि कोणीच नाही बाई घरात करणेवालं. हो काय, आम्ही आता ऐकलं होतं का तुझ्या घरी बैल लावली म्हणून, त्याच तर सांगितलं होतं कामवाली लावली आहे म्हणून. हो लावली होती ना, पण म्हटलं ऐकलं का मी आली म्हणून, तर म्हटलं बंद करून दिलं बाई बंद तिले. कशी राहिली असती, पोचा पाचा केला असता तिनं, भांडे गिंडे कपडे गिपडे धुतले असते, मी स्वयंपाक करून घेतला असता, पटापट निपटून गेलं असतं. एकटं म्हटलं एवढ्या मोठ्या घरात म्हटलं एकटी मी दिवसभर काम करून राहिली. आणि त्याच्यात म्हटलं ह्या गावाच्या बाया अशा आहे का, बस रे बस, नुसतं एक तास अर्धा तास नाही झाला का कोणी ना कोणी येते आणि मग बसून जाते. कशी तब्येत आहे, काय तब्येत आहे, एवढीच विचारपूस करायची आहे तर मग जाऊ ना तिथं दवाखान्यात नाही जा, तिथं 50 वेळा मला विचारायला येते कशी तब्येत आहे, चांगली आहे का नाही आहे, बस 50 वेळा. ते तर त्याची कोण आहे काय मी सखी सोयरी, ते पार्वता काकू, ते तर 50 वेळा येते बाप्पा. नुसती कशी आहे तुझ्या सासरीची तब्येत, कशी आहे तुझ्या सासरीची तब्येत, जसं एवढं त्याचा वाया चाललं जाते, वाया झाले. हे पाय, जास्त काही अंगाच्या भोवती काही करू नको, जेवढं होते तेवढं कर. तुला तर मी पहिलेच म्हणून राहिली होती, पहिलेच म्हटलं ना मी तुले का मस्त अलग निघाली होती. दोघांचं करणं होतं, दोघांचं राहणं होतं आणि खाणं होतं. काय राहिली तू इथं फालतूस? काय घेऊन राहिले तुले फालतूच्या फालतू. मस्त तिथं ऐशीत राहिली असती, ऐशीत राहिले, कोणाचं काम नाही ना कोणाचा धंदा नाही. अहो आई तुझं सगळं बरोबर आहे म्हटलं, पण त्या इथं पाहून नाही दिलं ना. त्या फक्त म्हटलं मागची स्टेट पाहिली, पोरगं काय करते हे पाहिलं काय. म्हटलं रुपेश रावले काय येते, काही नाही येत म्हटलं तेले. त्या दुकानात लागले, त्या दुकानात 8-9 हजार रुपये महिना भेटून राहिला, त्याच्यात किराया भरा, खाणं पिणं, दुःख सुख, रिचार्ज मोबाईलचे. एवढं होते काय? नाही होत नाही एवढं. म्हटलं किरायानं निघाली होती तेव्हापासून म्हटलं मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हतं म्हटलं, आता भेटलं मोबाईलमध्ये बॅलन्स. आणि काय करू तिथं वेगळं राहून? जाऊ दे, करा लागन 2 काम. 4 दिवस करतो ना, मग पण नंतर काय आहे तर मग त्या काय घरी काय बसून फक्त खाईनच काय, मी सासू आणि नणंद करू लागन ना करू. तशा पहिले तर करत होत्या त्या, आता ते दवाखान्याच्या नाही करून राहिल्या असं. नाही तर पहिले मी सासू एखाद्या टाईमचा स्वयंपाक करून घे, तेही करून घे, वरचे गिरचे कामं. अहो तुझे बाबा आले वाटते, चुप बस आता, नाही तर अजून तुझे बाबा म्हणून चालू करून दिलं काय म्हणून येईन. फोन लावजो मला फोन, मग सांगन मी तुला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे तर. अरे झाल्याच नाही काय, दोघी मायलेकीच्या गोष्टी झाल्याच नाही काय? झालं ना. बरं बाई रश्मी, येतो मग आम्ही. आता काही इकडे येणार नाही, आता डायरेक्टच म्हटलं तिकडे दवाखान्यात जाईन आणि दवाखान्यातून म्हटलं घराकडे चाललं जाईन. आता इथं चहाही दिला, त्या नाश्ताही दिला, आता काही जेवण करायची काही गरज आहे नाही. पोट भरलंच आहे म्हटलं, घरून नाश्ता करून निघालो होतो बाई. आता काही येणार नाही. मग एखादा चक्कर मारा ना म्हणतात, नाही तर त्या दादाला पाठवण. हो ना बाबा, हो. बरं चल म्हणता, आता उशीर होईन, मग आपल्याला इथंच बसून जाऊ आपण. हो चला ना, चला. तर
चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि म्हटलं आता वेळ झाली तुमची नावं घ्यायची छान छान. चला तर मग सगळेचे आपण आपल्या मायबहिणीचे नावं घेऊन घेऊ. प्राचीताई मुळे, संभाजीनगर. मीनाताई सूर्यवंशी, मनीषाताई फोनके, प्रियंकाताई मून, भारतीताई वाघमारे, शुभदाताई गोठणकर, अयाज शेख, रेखाताई मोहाडीकर, अनिताताई तायडे, सुजाताताई ढेरे, दीपिकाताई भवसार, रत्नमालाताई तिरुलकर, मृदुलाताई लंगारे, गौरव कीर्तिकार, रश्मिताई दळवी, सीमाताई चौहान नागपूर, चंदाताई खापरे, रंजनाताई इंगोले, सुनंदाताई दुसाने, लताताई गोरे नाशिक, शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती, सुनंदाताई नागरारे, पूनमताई खिवानसरा, प्रतीक खिवानसरा. आणि यात जर कोणाचं नाव राहिलं असेल तर तुमच्या राधिकाला माफ करा. आणि या व्हिडिओमध्ये आता एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.